हॅलो एव्हरीवन, आज आपण जाणून घेणार आहोत कर्म विषयी सुद्धा आणि माणसाने माणसासमोर कशा पद्धतीने वागायला पाहिजे जेणेकरून आपले कर्म जे आहेत ते चांगल्या प्रकारे घडत जातील। आपल्या हातून ते क्रियमान जेव्हा कर्म करत असतो तर ते चांगल्या पद्धतीने जेव्हा आपण क्रियमान कर्म करू तर ते आपले जे काही कर्म आहेत ते संचितमध्ये स्टोर होत राहतात। जे आपण कर्म करत आहोत ते संचितमध्ये स्टोर राहतात। चांगले करत असाल तर चांगले स्टोर राहतील, वाईट करत असणार तर वाईट स्टोर राहतील कर्म। आणि त्याची इंटेन्सिटी जेव्हा वाढते म्हणजेच एखादं आपण जेव्हा बी पेरतो तर ते बीजातून एक अंकुर फुटतो आणि त्याचं हळूहळू झाड ते मोठं होत जातं आणि त्याला फळं लागतात। तर त्याच पद्धतीने हे क्रियमान कर्म म्हणजेच आपण बीज रोवत आहोत आणि हळूहळू मोठं कुठे होत जात आहे संचित कर्मामध्ये आणि त्याचं फळ जेव्हा हे झाड मोठं होत जातं म्हणजे त्याची इंटेन्सिटी जेव्हा वाढत जाते तर त्या पद्धतीने जेव्हा ते फळ पकून बाहेर येत असते म्हणजेच प्रारब्ध। म्हणजेच काय की आपण जेव्हा जीवन जगत आहोत आणि एखादी सिच्युएशन म्हणा, एखादं प्रॉब्लेम्स म्हणा, कुठलाही म्हणजेच प्रॉब्लेमवर फेस करत आहात, कुठल्याही परिस्थितीशी तोंड देत आहात तर ते काय आहे, प्रारब्ध आहे। कारण आपले कुठले संचितमध्ये कर्म स्टोर आहेत, चांगले असतील तर चांगलं फळ मिळणार आणि वाईट कर्म जर कुठे ना कुठे आपण करून ठेवलेलं आहे तर ते आपल्याला प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असते। तर इथे म्हटलं जाते की माणसाने माणसासमोर वागायला पाहिजे, राईट। तर म्हणजेच आपले जे कर्म आहेत ते चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे। जसं लाभले आयुष्य, आपण ह्या टॉपिकवर जास्त आज इथे डिस्कस करणार आहोत। लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले। तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सुद्धा सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने आपलं हे जीवन दिलेलं आहे ह्या परमपिता परमेश्वराने आणि त्याला कशा पद्धतीने जगायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळून येईल। ओके, त्या फॉर एक्झाम्पलनी तुम्हाला ह्या लाईफची जर्नी सुद्धा कळून येईल। ओके, तर लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले म्हणजेच जेवढं काही आयुष्य आपल्याला ह्या परमपिता परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, ज्या आयुष्य आपल्याला मिळालं तेवढं चांगले कर्म करून चांगल्या प्रकारे आपल्याला जगायचं आहे। कारण काय आहे, ह्या पृथ्वी तलावर आपण एक मनुष्य रूप धारण करून आलो, कुणी लेडीज म्हणा किंवा जेंट्स हे ह्या पृथ्वी तलावर आलेले आहेत किंवा जीवजंतू प्राणी ज्यांना ज्या पद्धतीचं हे योनी मिळत गेली त्या पद्धतीने ते आहेत। तर ह्या पृथ्वी तलावर आपल्याला एक मनुष्य रित्या आपल्याला ह्या पृथ्वी तलावर पाठवला आहे। तर आपल्याला काय आहे, आपण जे पूर्वजन्मामध्ये कर्म करून ठेवलेलं आहे तर ते कुठे स्टोर राहणार, तर संचितमध्ये ते स्टोर आहेत आणि त्यानुसार आपलं जे काही इंटेन्सिटी ते चांगले कर्म असणार तर चांगलं आपण भोगायला आलो, चांगलं या आयुष्याचा आनंद घ्यायला आपण आलो। जर कुठे ना कुठे गेल्या जन्मात म्हणा किंवा क्रियमान कर्मामध्ये जे आपण जे काही कर्म करत गेलेलो आहोत आतापर्यंत तर ते सुद्धा संचितमध्ये स्टोर आहेत। कारण मी सुरुवातीला सांगितलं की क्रियमान कर्म म्हणजेच बीज पेरणे आणि जेव्हा आपण बीज पेरतो तर ते संचितमध्ये स्टोर राहतं म्हणजेच कर्म करतो। ओके, तर ते हळूहळू मोठं होत जातं आणि ते संचितमध्ये स्टोर राहत जातं आणि एक इंटेन्सिटी बनून प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असतं। तर आपले काही कर्म असतात की गेल्या जन्मामध्ये काही आपले कर्म राहिले आणि त्या जन्मामध्ये आपण जर ते भोगले नसणार तर हे सोलला जे आत्मा म्हणतात त्याला एक शरीर धारण करून ह्या पृथ्वी तलावर येत असते आणि ते भोगून त्याचं सोल पर्पज हे कंप्लीट करत असते। कारण हे शरीर ही नश्वर आहे म्हणतात, पण हे आत्मा जे आहे त्याला कुठलंही जन्म मरण हे नाही। तर ते काय आहे, आत्म्याला कधीही मरण नाही। आत्मा हे कसं एनर्जी स्वरूपामध्ये एक ब्रह्मांडामध्ये असते। जेव्हा त्याचं इंटेन्सिटी वाढते तर ते एक सोल जे आहे ते एक शरीर धारण करत असते आणि ह्या शरीर धारण केल्यानंतर ह्या पृथ्वी तलावर आपलं सोल पर्पज कंप्लीट करायसाठी येत असते। तर ओके, तर म्हणून म्हटलं जाते की लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले म्हणजेच कर्म आपल्याला चांगले करायचे आहेत, संचितमध्ये स्टोर राहणार आणि प्रारब्ध बनून चांगल्या पद्धतीने। तर काहींचं असं म्हणणं असते
की आम्ही तर क्रियमान कर्म आता खूप छान पद्धतीने करत आहोत. आम्ही आमचं जेव्हापासून समजायला लागलं तर आमचं हेल्पिंग नेचर आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही हेल्प करतो, लोकांशी चांगल्या पद्धतीने वागतो. मग आमच्या आयुष्यामध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स का आले आहेत किंवा आम्ही रिलेशनशिपमध्ये, मनीमध्ये, करिअरमध्ये इतकं सारं स्ट्रगल हेल्थमध्ये का करत आहोत? तर मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे की आपलं जे सोल आहे म्हणजेच आत्मा आहे ते अनंत काळही जगू शकतं. त्याचं जेव्हा सोल पर्पज कंप्लीट होतं तेव्हा त्याला मोक्ष प्राप्त होत असतं, राईट? तर हे शरीर फक्त एक जे सोल असते ते एक शरीर धारण करत असते. लेडीज किंवा पुरुषाचं म्हणा, ज्यांना ज्या पद्धतीने ज्याचे कर्म असतात त्या पद्धतीने त्याला ते जसं पशु पक्षी जनावरांमध्ये म्हणा, कीटकामध्ये म्हणा, त्या पद्धतीने त्यांना मिळत असते, राईट? जर ज्याचे चांगले कर्म असतील त्यांना चांगल्या पद्धतीचं मिळत असते. तर त्यांचं आता म्हणणं काय आहे, काहींचं असं म्हणणं असतं की आम्ही तर आता क्रियमान चांगले करत आहोत, तर मग आम्हाला आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जसं सांगितलं 4 एरिया आपल्याला आहेत, हेल्थ, रिलेशन, मनी, करिअर. तर यामध्ये का आम्ही फेस करत आहोत किंवा आमचं हेल्पिंग नेचर आहे तरीसुद्धा आम्हाला का इतके सारे स्ट्रगल येत आहेत लाईफमध्ये? तर मित्रांनो, जे काही आपण गेल्या जन्मामध्ये करून ठेवलेले कर्म आहेत तर ते कर्म संचितमध्ये स्टोअर आहेत आणि त्याची इंटेन्सिटी इतकी वाढली नव्हती म्हणून त्या जन्मामध्ये तुम्ही भोगून नाही दिला. तर म्हणून ते संचितमध्ये स्टोअर राहिलेले तुम्ही भलेही आता क्रियमान कर्म छान करत आहात तरीसुद्धा इथे येऊन ते भोगून देत आहात. कारण ते जे काही क्रियमान कर्म आहे तुम्ही आत्ताचं चांगलं क्रियमान कर्म करत आहात तर ते भविष्य चांगल्या पद्धतीने होईल. आणि क्रियमान कर्मामध्ये जर कोणी वाईट करत असणार आणि त्याची संचितमध्ये इंटेन्सिटी वाढून फळ जर पकलं तर प्रारब्ध म्हणून आता येत असते. आणि जेव्हा क्रियमान कर्म आता चांगले करत आहात तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम्सना फेस करावं लागत आहे. तर त्यासाठी कुठे ना कुठे हे पूर्वजन्माचे जे काही अगोदरच्या जन्माचे संचितमध्ये स्टोअर आहेत आणि ते भोगून देत आहेत. कारण प्रत्येकाचं हे सोल पर्पज जे आहे ते वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं जाते लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. म्हणजे जेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे तेवढं चांगले कर्म करून आपल्याला चांगल्या प्रकारे जगायचं आहे. तर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते म्हणजेच तुम्हाला रिलेट होईल की जेव्हा तुम्ही क्रियमान कर्म करता आणि त्याचे पूर्वकर्म जर चांगले असतील तर तुम्हाला यामध्ये आनंद मिळणार. आणि जर कोणी क्रियमान कर्मसुद्धा वाईट करून ठेवलेलं आहे तर त्याची इंटेन्सिटी वाढली की त्याला त्याच याच्यामध्ये भोगूनसुद्धा द्यावं लागत असते. तर एक फॅमिली आहे, त्यामध्ये दोघं पती पत्नी असतात. हे सत्य घटना आहे. आणि जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, समाजामध्ये, वार्डमध्ये, आपण ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये असतो आणि आजूबाजूला जेव्हा आपण कर्मानुसार बघतो तर आपल्याला कळते की यांनी हे कर्म करून ठेवले म्हणून याचं संचितमध्ये जे कर्म स्टोअर होतं ते त्याच्यासमोर आलं आणि हे ते भोगायला त्याला पडत आहे. तर आपल्याला जेव्हा आपण त्या दृष्टीने बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला कर्म हे खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे, राईट? तर फॅमिली आहे, 2 भाऊ आणि 1 बहीण आणि त्यांचे जे पती पत्नी. तर काय झालं, त्या जे पती पत्नी होते त्यातून जे म्हातारे आजोबा होते ते म्हणजे त्यांची डेथ झाली. आजी आहे आणि मुलीचं जे होतं, मुलीचं लग्न झालं, तीसुद्धा सुखी आहे. आता हे 2 भाऊ राहिले. तर त्यामधून आणि सुरुवातीला सुद्धा मी म्हटलं होतं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. म्हणजेच जेव्हा आपण मनुष्य रूप धारण केलं आहो, आपल्या सोलनी एक शरीर धारण केलं आहे, आपल्याला हे पृथ्वी तलावर पाठवलं आहे, त्याचं पर्सनल एक सोल पर्पज असतं. ते सोल पर्पज कंप्लीट झालं की ते ह्या जगातून निघून जात असतं. कारण जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे, पहिलेच निश्चित आहे आणि कर्म कधीच कुणाला माफ करत नाही, ज्याचं त्याला इथेच भोगून द्यावं लागत असतं, राईट? तर हे 2 भाऊ आहेत आणि 2 भावांची ती स्टोरी आहे. मी ते सांगणार आहे तुम्हाला की कर्म आणि ते जे आजोबा ह्या आता दुनियामध्ये नाही आहेत तर त्यांचेसुद्धा आहे, राईट? तर फॅमिलीमध्ये ते पती पत्नी जेव्हा हे दोघे छोटे मुली होत्या
मुलगी आणि हे 2 भाऊ. तर हे 5 जणांचं कुटुंब असताना ते दोघे पती पत्नी काबाड कष्ट करून मुलांना शिकवायचे. पण हिचे जे पती होते म्हणजेच हे आजोबा, ते अत्यंत क्रियमान कर्म खराब करून ठेवलेले होते. त्याचं इंटेन्सिटी इतकी वाढली की नंतर तुम्हाला कळेलच की यांनी काय केलं. तर 2 जण आपलं काबाड कष्ट करून मुलांना शिकवत होते, पण त्यांनी भांड्यावर सुद्धा नाव टाकायचे ते आजोबा आणि गावागावामध्ये सायकलवर फिरायचे. अगोदरच्या याच्यामध्ये सायकलवर फिरून ते जे स्टीलचे जे काही भांडे असतात किंवा जर्मनचे काही भांडे असतात तर त्यावर ते नाव टाकून द्यायचे. तर हे काय करायचे, 2 मुले शाळेत जायची, मुलगीसुद्धा शाळेत जायची. तर मुलीला आणायचं नाही वडील, तर त्यांचा जो वडील होता तो वडील काय करायचा, त्यांना शाळेतून रिटर्न घेऊन यायचा आणि नावं टाकण्यासाठी एकाला समोर सायकलच्या समोर आणि एकाला सीटवर मागे बसवायचा आणि त्यांना गावाभर फिरवायचा. आता मुले तर छोटी होती, त्यांना तितकं काही कळत नव्हतं की आपल्याला वडिलांसोबत जायचं आहे. पण जशी जशी ती मोठे मुले झाले तर त्यांना कळायचं की हे शाळेतून आम्हाला रिटर्न घेऊन येतात आणि चांगल्या पद्धतीने अभ्याससुद्धा करू देत नाही. जर आपण शिकलं नाही तर हे वडिलांसारखीच आपल्यालासुद्धा गणगण फिरावं लागेल, उन्हामध्ये फिरावं लागेल, पावसामध्ये फिरावं लागेल, असं त्या मुलांना समजायला लागलं. मुलीला तर ते आणायचे नाही. मुलगी छान शाळा शिकली, मोठी झाली, त्यानंतर तिचं लग्न करून देण्यात आलं. ती लग्न करून हॅपीली संसार करत आहे. आता हे 2 जे मुले होते तर हे दोन्ही मुले त्यानंतर त्यांना जेव्हा समजायला आलं तर ते वडिलांसोबत टाळाटाळ करून जायचं मना करत होते. आणि ते जे आजोबा होते ते आपल्या पत्नीला इतकं त्रास द्यायचे, इतकं मारहाण करायचे. त्यांनी काबाड कष्ट करून जे आजी आणायची तर तिच्याकडल्या सुद्धा पैसे हिरावून घेऊन, ड्रिंक करून, वाईट व्यसनाला लागून आणि त्या पत्नीला इतकं असह्य वेदना ते मारझोड करून द्यायचे, अशी शिवागाडी करायचे. तर त्यांनी काय कर्म चांगलं करून ठेवलं होतं का, तर मुळीच नाही. तर त्याचे जे काही कर्म त्याने करून ठेवलेलं क्रियमान तो कर्म करत गेला. मला काही कुठलं कर्म नाही किंवा कुठलं काही मी मानत नाही, अशा पद्धतीचे ते आजोबा. तर जेव्हा ते गावामधील लोक बघायचे तर त्यांना हेच समजवायचा प्रयत्न करायचे की तू जे हे करत आहे ते वाईट करत आहेत, कुठे ना कुठे याचा असर तुलासुद्धा भोगायला लागेल. आणि ती आजी सगळं काही सहन करून आपल्या मुलांबाळांकडे बघून संसार करत होती. पण त्याचं हे नेहमीच अगदी तो मरायच्या काळापर्यंत त्या पत्नीला त्रास देत राहिला. तर काय झालं, तर याचे कर्म बघून प्रत्येक वार्डमधील जेव्हा लोक ते आजोबा खाटेवरचे झाले तेव्हा बघायला जायचे. तर जेव्हा की त्याच्या शरीरामध्ये काही करण्याची ऐपतसुद्धा नव्हती, काबाड कष्ट तर सोडा की हाताने जेवणसुद्धा त्याला करणं कठीण गेलेलं, पॅरालाइज झालेला, तरी पण त्या पत्नीला इतक्या अश्लील प्रकारे तो बोलू लागला. तर कर्म काय छान करत होता तो नाही. तर त्याने संचितमध्ये इतकं काही स्टोअर करून ठेवलेलं होतं. जेव्हा वार्डमधील लोक बघायला जायचे तर पत्नीला खूप त्याने त्रास द्यायचा, शिवीगाळ करायचा आणि काही बोलायचा. तर जेव्हा वार्डमधील लोक बघायला जायचे तेव्हा म्हणायचे की याची जेव्हा मरणाची गती येईल ना तर याला मरताना पाणीसुद्धा भेटणार नाही, इतकी गती होऊन हा मरणार. काही लोक तर म्हणायचे की याची जे मृत्यूचा काळ आहे तो सुद्धा इतक्या सहजतेने याला मिळणार नाही, तर तो तडपून मरेल, कारण तो पत्नीला इतका असह्य वेदना देत आहे, त्या वेदना याला भरून द्यावं लागेल. तर नक्कीच मित्रांनो झालं तसंच. त्याचे जे कर्म होते ते चांगले नसल्यामुळे त्याला जेव्हा मरणाचा तो जो काळ होता त्याला असह्य वेदना, त्याला ना जेवण करता येत होतं आणि अनायासे त्या जी मुलगी होती यामध्ये त्या मुलीचं लग्नसुद्धा ठरलेलं होतं, म्हणजे ह्या आजी आजोबाच्या नातीचं. आणि ती मुलगी दुसऱ्या गावी राहायची. फक्त एका मुलाकडे ते हे आईवडील त्या मुलाने ठेवले होते. आईवडिलाची तो सेवा करायचा, एक मुलगा नव्हता करत. तर काय झालं, जो लहान मुलगा होता तो नव्हता करत, मोठा मुलगा आईवडिलांची सेवा करायचा. असं तो काहीही बोलला तरी त्यावर कोणीही रिॲक्ट होत नव्हतं. त्याचं कर्म म्हणून त्याला तो सोडून द्यायचा. तर झालं काय, जेव्हा त्याची मरण यातना इतकं म्हणजे असह्य वेदनाने तो गेला आणि त्याला खरंच वार्डमध्ये जसे लोक त्याचे कर्म बघून म्हणायचे ना, अगदी त्याच पद्धतीने झालं. तेव्हा मुलीचं लग्न ठरलेलं आणि त्यांची इच्छा होती की आजीने येऊन ते लग्न बघावं. आजोबा तर येणे शक्य नव्हते.
तर ह्या आजीला 2-4 दिवसासाठी त्यांनी घेऊन गेलेला आणि इकडे जी मोठी सून होती त्या म्हाताऱ्याची सेवा करण्यासाठी थांबलेली. तर काय झालं, ती तिकडे जायला आणि याची ते मरणाचा क्षण यायला, तर अगदी ती सून काही कारणास्तव बाहेर निघून गेली आणि त्याला जेव्हा मृत्यू यायचा जो काळ होता याच्याजवळ कोणीही नव्हतं, अगदी तडफडत त्याचा मृत्यू झाला. आणि झालं काय की त्याला आता हे लग्नाची घाई असल्यामुळे सर्व पाहुणे तिकडे गेलेले आणि याच्याजवळ कोणीही नाही. आणि ज्या दिवशी लग्नाचं हे होतं तर त्या दिवशी ती सूनसुद्धा जेवण पाणी त्याच्या खाटेजवळ ठेवून देऊन तीसुद्धा लग्नाला निघून गेली. म्हणजेच हा घरी फक्त एकटा आणि शेजारच्यांना सांगून गेलेलं की आवाज वगैरे दिला किंवा काही वाटलं तर जाऊन बघा. तर अनायशे ते सिच्युएशनच अशी होती की त्या काळी त्याच्या मृत्यूच्या टाईमला कोणीही जवळ नव्हते आणि अगदी त्याने काहीतरी ते जसं बेड सोर्स होतं ना, म्हणजेच पाठीला 2-3 दिवस जर नाही उठलं आणि ते घाम वगैरे त्या जागी जर जिरला तर ते बेड सोर्स होत असतं. तर जखमा पाठीला झालेल्या आणि पूर्ण पायांना वगैरे झालेल्या, कारण 2 ते 4 दिवसापासून त्यांची पत्नी तिकडे गेलेली. सून तर काही तितकं म्हणजेच लक्ष दिलं नाही, कारण उचलून घ्यावं लागत होतं, कारण तो उठून बसू शकत नव्हता. तळहातावर जेव्हा ते उचलून सर्व काही करून घेणार अशा पद्धतीचं झालं होतं. तर सर्व लग्नाच्या घाईने तिकडे गेलेल्या आणि मृत्यूच्या काळी त्याच्याजवळ कोणीच नव्हतं. अगदी त्याला तडफडून मृत्यू आला. त्याला मरताना पाणीसुद्धा मिळालं नाही आणि ते जे बेड सोर्स म्हणत आहे त्या जागी त्या व्यक्तीला जेव्हा तो लेटून असलेला तर ते कुणालाही दिसलं नाही. तर अक्षरशः अड्यासुद्धा त्या मनुष्याला पडलेल्या. जेव्हा ते मृत्यूच्या वेळेस जेव्हा ते पाहुणे एकत्र झाले आणि त्यांना उचलायचा जेव्हा समय आला, वेळ आली, तर तेव्हा ते परिपूर्णरित्या पाठीला पूर्ण अळ्या पडलेल्या, पायाला पूर्ण अळ्या पडलेल्या होत्या. तर बघा, एक कर्म त्याचे, म्हणजे त्याने घरचे जितकेही लोक होते त्यांना एकदमरित्या त्यांनी टॉर्चर केलेलं, एकदम असह्य वेदना. पुन्हा वार्डमधील लोकांनासुद्धा काही बोलून त्यांनी हे करत होतं. तर त्यांनी कर्म कुठेतरी करून ठेवलेलं, क्रियमान कर्म त्याने एकदम वाईट कृतीचं केलं, त्यामुळे त्याला तसे फळ भोगायला मिळाले. आणि त्याचं पूर्वकर्मसुद्धा तितकंच असणार की त्याचं तडफडत, कारण मृत्यू आणि जन्म हे अटळ आहे, तर प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं. तर त्यानुसार तो गेला. आणि झालं काय, आता हा लहान मुलगा कधीच आईवडिलांची सेवा केलेला नाही आणि हा लहान मुलगा जो आहे, मोठ्या मुलांनी आईवडिलांची सेवा म्हणजेच त्यांनी वडिलांचंसुद्धा केलं आणि आईचंसुद्धा करत आहे, पण लहान मुलगा कधीही केला नाही. आणि त्याने माणसाने जसं म्हटलं की एक प्रार्थना आहे, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर त्या लहान मुलाने माणसाशी कसं वागावं हे सुद्धा त्याला कळलं नाही आणि त्याचेसुद्धा कुठे ना कुठे जाऊन कर्म खराब करून ठेवले. तर त्याने काय केलं, LICचा एजंट बनला आणि लोकांना विश्वासात घेऊन LICचे पैसे गरीब लोकांकडून ज्या मिळत असेल, ज्यांना जास्त काही त्यामधून काही कडून येत नाही, अशा लोकांकडून तो LIC घेऊन तो बिझनेस स्टार्टअप केला आणि काही चांगल्या सुशिक्षित लोकांशी सुद्धा चांगले रिलेशन बनवून त्याने अगोदर विश्वास जिंकून घेतला. आणि काही काळाने जसं स्लिप देतात भरल्यानंतर पैसे, तर तसे देणं मनाई करू लागला आणि ते जितके काही पैसे होते त्यांचे ते कुणालाही रिटर्न न करता सर्व खाऊन बसला. ते एक कर्म खराब केलं. आईवडिलांची म्हणजे सेवा जी आहे ते कधीच त्याने केली नाही. ते दुसरं एक कर्म त्याने करून ठेवलं खराब. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच काय झाली, त्याचं जे म्हणजेच हे लोकांचे सर्व पैसे खाऊन त्याने जे काही घर बांधलेलं होतं, तो मोठ्या भावाजवळ राहत नव्हता, तो दुसऱ्या गावाला राहायचा, म्हणजेच तो आतासुद्धा राहत आहे. तर त्याने घर बांधलं. तर त्यानंतर त्याला इतकं काही कुठून बँकमधून कर्ज वगैरे घेतले आणि कर्ज घेतल्यानंतर तो अतिरिक्त म्हणजेच त्यालासुद्धा वाईट सवयींनी जखडून घेतलं आणि त्याला वाईट व्यसनसुद्धा लागले. त्यानंतर त्याने घर विकायला काढलं. घर विकायला काढल्यानंतर त्याने त्या लोकांना इतकं विश्वासात घेतलं की तुम्ही पहिले अमाऊंट द्या, त्यानंतर मी 2 दिवसांनी येऊन, मी बाहेर कुठेतरी आहे,
असं सांगून त्याने अमाऊंट तर घेऊन घेतला, आपल्या जे पत्नी आहे त्यांच्याकडून अमाऊंट घेतला आणि हा जो रजिस्ट्रीसाठी याची सिग्नेचर लागत होती ती सिग्नेचर न देता तो कुठेतरी निघून गेला. आणि जे अमाऊंट त्यांनी घेतलं होतं तर ते एक साधारण लेडीज ते घर, एक स्वप्नाचं घर जसं घ्यायला एक लेडीजने पैसे गोळा करून जर देत असेल तर त्यांचं कित्येक अत्यंत म्हणजे हृदयातून कडकडेजून ते काही बद्दुवासुद्धा निघत असतात. जर कुणाच्या मेहनतीचे पैसे जर खाल्ले तर ह्या व्यक्तीने ना रजिस्ट्री करून दिली ना त्या व्यक्तीला मिळाला आणि तो व्यक्ती ते किती 27 लाख रुपये घेऊन तो गळप आहे. म्हणजेच तो आपला जिथे राहत होता तो तिथून आपल्या पत्नीला मुलांना घेऊन अशा कुठल्या तरी गावामध्ये निघून गेला की जिथे त्यांचा पत्तासुद्धा नाही आहे. त्या व्यक्तीने इथे येऊन सुद्धा जिथे त्यांचे भाऊ राहत होते, त्यांचे नातेवाईक राहायचे, तिथे गावोगावला जाऊन त्यांनी चौकशी केली पण तो मुलगा मिळाला नाही. तर त्याने कर्म चांगले करून ठेवले का? तर नाही. तर त्याची अशी एक दिवस कंडिशन येणार की याने क्रियामानही छान केले नाही, एक तर स्टोअर करून ठेवले आहेत, कधी ना कधी तर तो येणारच. आणि त्यांनी जर पैसे जर भरून दिले नाही आणि त्या बाईच्या बद्दुवा कुठे जाणार? ते कुठे ना कुठे त्याला भरून द्यावं लागेल. तर त्या कर्म जे आहे त्यांनी तर परिपूर्णरित्या वाईट करून ठेवले. त्याच्या वडिलांनी जे कर्म करून ठेवले तर ह्या पद्धतीचं त्यांनी बघून दिलं. याने जे कर्म केलं आहे तो पैसे घेऊन गडप झाला आहे. तर यातून आपल्याला काय शिकायला मिळायला पाहिजे की एक माणसाशी माणसासमोर तरी वागायला पाहिजे, राईट. त्या लेडीजनी एक स्वप्नाचं घर घ्यायला पूर्ण मेहनत करून तिने घेतलं, म्हणजेच तो पैसा गोळा केला आणि घर घेण्यासाठी जेव्हा त्यांनी विकायला काढलं, घर घेण्यासाठी त्यांनी त्या विश्वासात लेडीजला घेऊन तेही ती सिंगल मदर. विचार करा की त्याने कर्म खरंच चांगले केले, माणसासारखं त्याने वागलं नाही, तर त्याने ते पैसे घेतले आणि तो पडून गेला. ते कधी ना कधी त्याला भोगून द्यावंच लागणार, कारण त्याच्या संचितमध्ये त्याने क्रियमान कर्म केले, संचितमध्ये ते स्टोअर होऊन आहेत. भलेही त्याने कुठे ना कुठे कधी अंशभर जरी पुण्य केलं असेल तरी ते आड येणार नाही, कारण कर्म कधीच कुणाला माफ करत नाही. याने असे कर्म करून ठेवले तर ते त्याला भोगून द्यावंच लागेल, कारण त्याची भलेही आत्ता इंटेन्सिटी वाढलेली नाही आहे, पण त्याची इंटेन्सिटी जरशी वाढेल तर त्याला प्रारब्ध म्हणून ते भोगावं लागलं, ज्या पद्धतीने याचे वडील भोगले. म्हणून माणसाने माणसाशी वागायला पाहिजे, चांगलं माणसासम वागायला पाहिजे. आणि जितकं काही लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. तर इतकं सुंदर त्यांना मिळालं आयुष्य. तर ना त्याचे वडील चांगल्या रीतीने जगले ना हा मुलगा आता जगत आहे. वडिलाची दुर्दशा बघून सुद्धा ह्या मुलाला अक्कल अजूनही आलेली नाही आणि त्याने सुद्धा कर्म तसेच करून ठेवले, कारण ते जे आता पेरणार तोच तो नंतर समोर जाऊन उगवणार आहे. ओके. त्यानंतर हा जो मोठा मुलगा आहे त्याने आईवडिलांची सेवा केली. क्रियमान कर्म इतके त्याचे चांगले आहे, वार्डामध्ये प्रत्येक लोकांशी त्याचे रिलेशन छान आहेत, हेल्पिंग नेचर आहे, कुणाला कधी काही गरज पडली तर हेल्प करत असतात. म्हणजेच मोठा मुलगा. आणि त्यांना मुलीच आहे तर आणि मुलींनासुद्धा इतकं चांगलं शिकवलं की आपण जर चांगलं करू तर आपल्याला फळ चांगलं मिळणार. तर मुलीसुद्धा हेल्पिंग नेचरच्या आहेत. त्यांनी स्वतःसुद्धा हेल्पिंग नेचर आहे त्यांची पत्नीसुद्धा हेल्पिंग नेचर आहे. त्यांनी सासू सासऱ्याची सेवा केली आणि काही 4 ते 5 दिवसामध्ये असा काही काळ आला की त्याचं ते मृत्यू तसाच डिसायडेड होता, कारण त्याच्या कर्माने केलेलं तो फळ भोगायचं होतं त्याला. म्हणून तो तसा तडफडून पाणी न मिळता अड्या पडून तो म्हणजेच त्या ह्या मुलांचे वडील मरण पावले. आणि आईने चांगल्या पद्धतीने कर्म कुठे ना कुठे करून ठेवल्यामुळे आता त्या मोठ्या मुलाकडे चांगल्या पद्धतीने ती बसून खात आहे. मोठा मुलगा चांगले कर्म करत आहे, हेल्पिंग नेचर आहे, प्रत्येकांना तो मदत करत असतो, ज्यांना गरज आहे त्यांना काही ना काही सर्व करत असतो. प्रत्येक कुठल्या जनावरापासून देखील त्यांनी सर्विंग नेचर त्यांनी ठेवलेला आहे. प्रत्येकांना समजून तो चांगल्या पद्धतीने घेत असतो. आईवडिलांची सेवा तो केला.
प्रत्येकांना लोकांना मदत करत आहे, मुलींना चांगलं नेचर त्यांनी शिकवत आहेत, प्रत्येक कर्म त्यांनी चांगलं करत आहे. तर त्यांनी कर्म चांगले करत आहे तर त्यांनी संचितमध्ये चांगल्या पद्धतीने स्टोअर करत आहे, म्हणून त्यांनी चांगलं सुखी शांतीचं आणि समाधानाचं हॅपीली जीवन त्यांनी जगत आहे. म्हणून आपल्याला कर्म चांगल्या पद्धतीने करायचं आहे. म्हणूनच म्हणतात की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर कुठे ना कुठे ही नेचरची जी हे आहे ते आताच्या याच्यामध्ये खूप सारे असे मुले आहेत की ते विसरले आहेत की माणसाने माणसाशी माणसासमच वागलं पाहिजे, ना की कुणाचं चोरी करणे, लुबाडी करणे किंवा त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत काहीतरी फ्रॉड करणे हे चुकीचं कर्म आहे. तर प्रत्येकाने आपले कर्म चांगले करायचे आहेत जेणेकरून आपल्याला प्रारब्ध तसं मिळेल. कारण हे जेव्हा सोल आपल्याला मिळालेलं आहे, एक शरीर आपल्याला एक सोल, आपलं जे सोल आहे एक शरीर धारण करून हे पृथ्वी तलावर जगत आहे. तर म्हणून म्हटलं जाते लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. कारण आपल्या सोलचं, आपल्यामध्ये जे काही सोल आहे, जे काही आत्मा आहे, तिचं सोल पर्पज जर संपला या पृथ्वी तलावरचा तर ती चालली जाते. आणि ह्या परमपिता परमेश्वरांनी असं चक्रव्यूह लिहिलेलं आहे की प्रत्येकाचं काहीतरी याच्यामध्ये संचितमध्ये स्टोअर असणार आणि क्रियमान हे जेव्हा बघितलं जाते तर त्यानुसार आपल्याला सर्व काही ह्या याच्यामध्ये मिळत जाते, ह्या जीवनामध्ये मिळत जाते. आणि ते सोल पर्पज संपलं, ते सोल पर्पज संपलं तर ह्या जगातून चाललं जाते. म्हणून जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे, ह्याला कोणीही थांबवू शकत नाही. तर हे प्रत्येकाचं सोल पर्पज घेऊनच ते जन्माला येत असतात आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना डेथसुद्धा मिळत असते. म्हणून आपल्याला माणसाने माणसाशी माणसासमच वागायला पाहिजे आणि जितकं काही आपल्याला आयुष्य मिळालं आहे ते चांगल्या पद्धतीने चांगले कर्म करून आपल्याला जगायचं सुद्धा आहे. तुम्ही ह्या उदाहरणावरून सहजरित्या आपली लाईफ रिकॉल केली असणार किंवा तुमच्या समाजात, तुमच्या वार्डमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये तुम्ही हे बघितलं असणार किंवा तुमच्या जे काही विलेजमध्ये राहतं, तुमच्या गावामध्ये हे असे उदाहरण बघितले तर आपल्याला कळायला येतं की कोण कर्म चांगले केले आणि त्याचे काय फळं मिळत आहे. तर त्यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याला एक जीवन मिळालेलं आहे, हे सुंदर असं जीवन आपल्याला ह्या आत्ताच्या याच्यात जगायचं आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी कर्म हे चांगलेच करून ठेवायचे आहे. म्हणजेच आपण काय करत आहोत, बीज त्यामध्ये रोवत आहोत, म्हणजेच बीज टाकत आहोत. त्याचं इंटेन्सिटी म्हणजेच फळ म्हणजेच बीज जेव्हा आपण टाकत आहोत तर ते मोठं मोठं होऊन ते संचितमध्ये जेव्हा स्टोअर होऊन राहते आणि प्रारब्ध बनून येत असते. तर म्हणून आपल्याला कर्म हे चांगले करायचे, क्रियमान कर्म चांगले करू तर संचितमध्ये चांगले राहणार आणि प्रारब्ध बनून आपल्यासमोर चांगले येईल. जर कोणी वाईट कर्म करत असेल तर संचितमध्ये स्टोअर वाईटच कर्म स्टोअर राहतील आणि एक सिच्युएशन, एक प्रॉब्लेम म्हणून तसं ते परिस्थिती आपल्यासमोर येते आणि ते प्रारब्ध बनून एक भोग म्हणून भोगायला लागते. काही काहींचं म्हणा याचा जन्म फक्त भोगायसाठी झालेला आहे. तर ते का झाला, त्याचे पूर्वकर्म चांगले होते म्हणून त्या पूर्वजन्मामध्ये त्याने फक्त चांगलं चांगलं जगितलं, पण त्याचं कर्माची इंटेन्सिटी इतकी होती की ते सोल नाही मुक्त झाली होती ना मोक्षप्राप्तीला गेली होती. तर ते सोल एनर्जी फॉर्ममध्ये ब्रह्मांडात असल्याने त्याने एक शरीर परत धारण केलं आणि त्याचं सोल पर्पज म्हणजेच कंप्लीट करायसाठी फक्त तो इथे भोगायला आला आहे असं म्हटलं जाते ना. तर ते फक्त त्याच्या संचित कर्मामुळे तो इथे फक्त भोगायला आलेला असतो. ओके, तर यामधून तुम्हाला सहजरित्या शिकायला मिळणं असलं आपल्याला एक म्हणजेच यामधून आपल्याला एक शिकायला मिळालं की चांगल्या पद्धतीने आपल्याला आयुष्य जगायचं आहे, कर्म चांगले करायचं आहे जेणेकरून आपल्याला प्रारब्ध चांगले मिळेल आणि आपल्याला एक मनुष्यरूपी जीवन जे मिळालं आहे. म्हणून आपल्याला माणसाने माणसाशी माणसासमान वागायचं आहे, नाही की त्या जे लहान मुलांनी केलं की त्या लेडीचे पैसे घेऊन पडून गेला तर त्याचे कर्म काही चांगले आहेत का? नाही, कारण तिची बद्दुवा त्याला लागणार. त्याचे जे कर्म करून ठेवले त्या कर्माचं संचितमध्ये स्टोअर आहे तर त्याचं जे सोल आहे ते भोगून देणार इथे. जरी त्याच्या पूर्वजन्मामध्ये जर चांगले असणार कर्म तर तो ह्याच्यामध्ये हॅपीली राहील कुठे ना कुठे, पण त्याचा जो सोल पर्पज यामधून निघून जाईल
म्हणजे सोल पर्पज कंप्लीट होऊन या जगातून जेव्हा निघून जाईल आणि त्याचं परत एक जे सोल आहे ते सोल परत एक शरीर धारण करून यामध्ये भोगायला येईल आणि ते भोगूनच देईल. म्हणून आपल्याला तितकं काही हे करण्यापेक्षा आपल्याला कर्म चांगले करायचे आहे, जेणेकरून आपल्याला प्रारब्ध चांगला मिळेल. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार आणि व्हिडिओ थ्रू आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक नवीन शिकायला मिळालं, हे शिकले असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत शांतपूर्वक ह्या व्हिडिओला ऐकून घेतले, इतका तुमचा मोलाचा टाईम इथे दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.